पाहू शकता बाप्पा ते म्हणजे अर्धनारेश्वर रूप 50 रुपये पावती असणार आहे। व्यंकटेशा रूप अवतार असणार आहे 36 फूट उंचाडले 50 रुपये असणार आहे। असं व्यंकटेशा नाम आहे। चंद्रकोर पाहायला भेटणार आहे। खेतवाडीचा चिंतामणी तुमच्या 50 रुपये असणार भेटणार आहे। या 1 इंचाची श्रींची मूर्ती बाप्पा पाहू शकता। हा बघा 13व्या गल्लीचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो। तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आलेलो आहोत थेट खेतवाडीला। सो आज एक्सप्लोर करणार आहोत खेतवाडीचे गणपती आणि स्टार्ट करूया। पहिलाच गणपती आपण असणार आहे खेतवाडी मधला 2री आणि 3री गल्लीच्या मधोमध। सो जाऊन व्हिजिट करूया, बघूया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहेत। सो व्हिडिओला करूया सुरुवात। गणपती बाप्पा मोरया मंडळी पाहू शकता। हा एंट्रन्स असणार आहे खेतवाडी 2nd आणि 3rd गल्ली लिहिलेलं पण आहे। आणि चला पाहूया। फर्स्ट वन असणार आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता। सो आतमध्ये एंट्रन्स करणार आहोत खेतवाडीच्या विघ्नहर्ताला। हा बघा हा एंट्रन्स असणार आहे। सो मंडळी जसं आपण एंट्रन्स करतो थेट ही एंट्री असणार आहे। पूर्ण शॅडो मध्ये एंट्री असणार आहे। चला बघूया काय आपल्याला देखावा पाहायला भेटणार आहे। आणि मंडळी जस्ट एंट्रन्स केलाय पाहू शकता। बाप्पाचं थेट दर्शन डायरेक्टली होतंय आणि इकडे चलचित्र पाहायला भेटणार तुम्हाला। पाहू शकता बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतंय आणि चलचित्र असणार आहे। इकडे तुम्हाला भगीरथ पाहायला भेटणार आहे। हा बघा आणि मस्त असा पॉन्ड आहे मोठाच्या मोठा। सो नाईटला डेकोरेशन भारी असणार आहे। आणि साईडला तुम्ही पाहू शकता शिवशंकर असणार आहे आणि या साईडला तुम्हाला ब्रह्मा वगैरे पाहायला भेटणार आहे आणि विष्णू असणार आहे। चलचित्र कॅरेक्टर असणार आहे। विष्णुदेव इकडे पाहायला भेटतात आणि इकडे आरती करताना थेट आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही। हा बघा हा असणार आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता पाहू शकता तुम्ही। पाहू शकता मस्त अशी भव्य मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता आणि इकडे तुम्हाला त्रिशूल वगैरे पाहायला भेटणार आहे। पूर्ण विष्णू अवतार दाखवले आहे जसं काय पाहू शकता तुम्ही। आणि हा बाप्पा हा बघा असं बाप्पा नाम असणार आहे बाप्पाचं। मंडळी 2ऱ्या 3री गल्लीचा खेतवाडी विघ्नहर्ता पाहिलेला आहे आणि थेट आलेलो पाहू शकता तुम्ही। आता खेतवाडी 4थी गल्ली असणार आहे आणि इको फ्रेंडली तुम्हाला खेतवाडीचा राजा पाहायला भेटणार आहे। आणि हा एंट्रन्स असणार आहे खेतवाडीच्या राजाचा। चला थेट जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया। हा बघा हा एंट्रन्स असणार आहे। हा नेहमीप्रमाणे इको फ्रेंडली बाप्पा असतो आणि या टायमिंगला पण तुम्हाला इको फ्रेंडली बाप्पा पाहायला भेटणार आहे खेतवाडीचा राजा। चला आतमध्ये जाऊया। मंडळी जसं एंट्रन्स करतो तुम्हाला मस्त असं हत्ती पाहायला भेटणार आहे छोटासा आणि तलाव असणार आहे। त्याच्यामध्ये कमल फूल पाहायला भेटणार आहे आणि इकडे तुम्हाला खेतवाडीचा राजा पाहायला भेटतोय पाहू शकता। पूर्ण इको फ्रेंडली बाप्पा असणार आहे हा बघा 4थ्या गल्लीचा राजा असणार आहे खेतवाडीचा राजा। बाप्पा नाम पाहू शकता तुम्हाला। बाप्पा नाम असं पाहायला भेटणार आहे आणि फुल बाप्पा असं असणार आहे। म्हणजे मूर्ती तुम्हाला छोटीशी आहे पण शाडू मातीची पूर्ण मूर्ती असणार आहे पाहू शकता तुम्ही। आणि स्थापनेपासूनच ही शाडू मातीची मूर्ती बनवली जाते आणि मूर्तिकार तुम्ही पाहू शकता आकाश कटारिया असणार आहेत आणि बाप्पा पाहू शकता। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे। हा बघा पाहू शकता 5व्या गल्लीमध्ये आलेलो आहेत आणि 5व्या गल्लीचा बाप्पा असणार आहे। जाऊन पाहूया कोणत्या टाईपचा बाप्पा असणार आहे। आणि प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता मस्त असा प्रवेशद्वार असणार आहे। आणि आता एंट्री करूया प्रवेशद्वारामधून। मंडळी एंट्रन्स पाहू शकता हा असा एंट्रन्स असणार आहे आणि थेट चाललो 5व्या गल्लीचा खेतवाडीचा बाप्पा पाहायला। बघू कोणता आहे। मंडळी लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला दशावतार पोस्टर पाहायला भेटणार आहेत। इकडे पण तुम्हाला पोस्टर पाहायला भेटणार आहे आणि इथून असणार आहे आता दर्शन। सो जाऊया आतमध्ये। पाहू शकता 5व्या गल्लीला आलेलो आहोत। एंट्रन्स पाहू शकता तुम्ही मस्त असा एंट्रन्स असणार आहे आणि चलचित्र टाईप फोटो पाहायला भेटणार आहेत। राक्षस पूर्ण राक्षसगण दाखवलंय आणि इकडे तुम्हाला रूप पाहायला भेटतंय ते म्हणजे अर्धनारेश्वर रूप असणार आहे पाहू शकता तुम्ही। वन साइड तुम्हाला शंकर पाहायला भेटणार आहेत आणि वन साइड तुम्हाला पार्वती पाहायला भेटणार आहे। आणि हाच बाप्पा असणार आहे खेतवाडीचा गणाधीश आणि त्याची सेम हुबेहूब पेंटिंग पण तुम्हाला खाली पाहायला भेटणार आहे। ही अशी पेंटिंग असणार आहे पाहू शकता तुम्ही। हे बघा हा खेतवाडीचा 5व्या गल्लीचा असणार आहे खेतवाडीचा गणाधीश। मंडळी बाप्पा नाम पाहू शकता। बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला। मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे खेतवाडीचा महाराजा
170 वर्ष झालेले कंप्लीट आणि 28 फूट तुम्हाला मूर्ती पाहायला भेटणार आहे. आतमध्ये चलचित्र असणार आहे आणि 360 फिरणारी असणार आहे. 2 आहेत ऑप्शन, म्हणजे दोन्ही ऑप्शन पाहायला भेटणार आहे. एक तर चलचित्र समुद्र मंथन असणार आहे आणि एकाच जागी 360 फिरणारी मूर्ती असणार आहे. ही म्हणजे खेतवाडीचा महाराजा. चला आतमध्ये जाऊया आणि पाहूया खेतवाडीचा महाराजा. आता पूर्ण अशी लाईन लागलेली आहे. नॉर्मल लाईन पण असणार आहे, प्लस तुम्हाला 50 रुपये ही बघा पावती असणार आहे. 50 रुपये पावती असणार आहे आणि डायरेक्ट दर्शन असणार आहे. स्वागत खेतवाड़ीचा महाराजा खेतवाड़ी दूसरी क्रॉस से सार्वजनिक गणेशोत्सव मंडल आए हुए सभी गणेश भक्तों का स्वागत करता है। इस साल मंडल 70वां गणेशोत्सव मना रहा। 1980 में मंडल ने 25 पैसे के सिक्के के ऊपर 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति बनाकर खेतवाड़ी को प्रसिद्धि दिलाई। तब से लेके आज तक विविध विषयों को लेकर गणेश जी की स्थापना यहाँ होती रही। बोलो गणपति बाप्पा मोरया। और हाँ, इस खेतवाड़ीचा महाराजा की एक विशिष्ट बात बतानी तो रही। इस छोटी सी गली के प्रवेश द्वार पर देखा होगा 360 डिग्री घूमने वाला पहला गणपति। गली छोटी होने की वजह से हम यहाँ तो घुमा नहीं सकते, और आगमन के वक्त 25 फुट के गणपति की मूर्ति को 360 डिग्री घुमाकर छोटी सी गली के अंदर यहाँ स्टेज तक कैसे लाए, इसका वीडियो हम बता दें। मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे खेतवाडीची 6वी गल्ली आणि तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुंबईचा सम्राट. सो हा भला मोठा तुम्हाला एंट्रन्स पाहायला भेटणार आहे. पाहू शकता तुम्ही असा एंट्रन्स असणार आहे मुंबईचा सम्राट, जो 6व्या गल्लीमध्ये आहे. हा बघा, चला आतमध्ये जाऊया. मंडळी हा एंट्रन्स असणार आहे. मस्तपैकी एंट्रन्समध्ये आलेलो आणि या साईडला लोकल जी नॉर्मल लाईन असते ती लाईन लागली आणि आता जाऊया थेट आपण खेतवाडीचा सम्राट पाहायला. हा एंट्रन्स असणार आहे. तुम्हाला एंट्रन्सलाच पहिली समई मोठी पाहायला भेटणार आहे. पाहू शकता मस्त असं एंट्रन्स केलाय मुंबईच्या सम्राटला. इकडे पाहू शकता तुम्हाला फर्स्ट वनच मोठी समई पाहायला भेटणार आहे. ही बघा, लाईटने भरलेली पूर्ण समई असणार आहे आणि हा पूर्ण एंट्रन्स असणार आहे मुंबईचा सम्राटचा. पाहू शकता तुम्ही ह्या साईडला जी लोकल नॉर्मल लाईन आहे ती आहे आणि इकडून आहे VIP दर्शन. मंडळी जसा एंट्रन्स करतो एंट्री होते ती मुंबईचा सम्राट. पाहू शकता तुम्ही भव्य असं डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा, आणि फर्स्ट वन तुम्हाला मस्त असा उंदीर मामा पाहायला भेटणार आहे आणि नंतर असणार आहे डायरेक्टली स्ट्रेट तुम्हाला मुंबईचा सम्राट. हा बघा, पाहू शकता व्यंकटेशा रूप अवतार असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्ही, बाप्पानाम असं पाहायला भेटणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे फुल बाप्पा आणि प्रत्येक जण दर्शन घेतो. मंडळी पाहू शकता तुम्ही इथं चरण स्पर्श करू शकता मुंबईच्या सम्राटचं. आणि लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला सिंहासन पूर्ण पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडला पूर्ण मोठी कमान असणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला या साईडला हनुमंतराया पाहायला भेटते आणि इकडे तुम्हाला गरुडदेव पाहायला भेटणार आहे आणि मधोमध तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुंबईचा सम्राट. हा बघा, आणि बॅक साईडला तुम्हाला व्यंकटेशा नाम भला मोठा पाहायला भेटणार आहे. हा बघा, आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. बाप्पाच्या हातात गदा असणार आहे. हा डेकोरेशन एक नंबर वाटतं. पाहू शकता तुम्ही सर्व साईडला तुम्हाला असं ड्रॅगन टाईप पाहायला भेटणार आहे आणि मध्ये आहे मुंबईचा सम्राट. हा बघा, म्हणाले नेक्स्ट वन गणपती असणार आहे. पाहू शकता तुम्ही खेतवाडीचा सुखकर्ता, जो तुम्हाला 36 फूट उंच असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा आठवून देणारा हा बाप्पा असणार आहे. बिकॉज ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे गोरा कुंभार. सो विठ्ठल भक्तीमध्ये मंगलमय झालेला गोरा कुंभार याचं चलचित्र असणार आहे. सो पाहू शकता तुम्ही हा एंट्रन्स असणार आहे बाप्पाचा. चला तर जाऊन पाहूया खेतवाडीचा सुखकर्ता. सो मंडळी तुम्हाला एंट्रन्स असं असणार आहे, डायरेक्टली स्ट्रेट जायचं आहे. सो इथं तुम्हाला VIP दर्शन वगैरे नसणार आहे
आणि पूर्ण तुम्हाला खेतवाडीचा सुखकर्ता पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता एंट्रन्स असणार आहे आणि खेतवाडीची तिसरी क्रॉस लेन असणार आहे. चला जाऊन पाहूया खेतवाडीचा सुखकर्ता. मंडळी आपण एंट्रन्स केले आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही गोरा कुंभार पाहायला मिळतोय आणि या साईडला असणार आहे पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल पाहायला भेटणार आहेत आणि बाल दाखवलाय. आणि इकडं असणार आहे तुम्हाला खेतवाडीचा सुखकर्ता. भव्य अशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 36 फूट उंच असणार आहे ही मूर्ती आणि विठ्ठल रूप अवतार असणार आहे. पाहू शकता तुम्ही हीच मूर्ती तुम्हाला मागच्या वर्षी विनायकी रूप अवतारामध्ये होती आणि आता तीच तुम्हाला पाहायला भेटते विठ्ठल रूप अवतारात. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता, हा बघा. आणि पूर्ण रूप तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. विठ्ठल रूप असणार आहे, ते पण 36 फूट उंच मूर्ती असणार आहे. म्हणून नेक्स्ट वन गणपती असणार आहे खेतवाडीचा लंबोदर, जो तुम्हाला खेतवाडीचा 4थी क्रॉस लेन असणार आहे तिकडं पाहायला भेटणार आहे. आणि मेन थीम असणार आहे ऑपरेशन सिंदूर, ज्याने पूर्ण पाकिस्तान हादरवला. तोच ऑपरेशन सिंदूर इकडं पाहायला भेटणार आहे. चला तर बघूया आपल्याला काय पाहायला भेटणार आतमध्ये. बाप्पा असणार आहे खेतवाडीचा लंबोदर आणि मस्त असं ऑपरेशन सिंदूरचा वर लिहिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पहलगामाचा बदला पूर्ण, धर्मो रक्षती रक्षित, ऑपरेशन सिंदूर. चला पाहूया खेतवाडीचा लंबोदर. मंडळी फायनली एंट्री केलेली आहे. चला तर बाप्पा पाहूया आणि मस्त असं VIP दर्शन काढलंय. 50 रुपये असणार आहे. खेतवाडी 4थी क्रॉस लेन असणार आहे आणि पाहू शकता वर्ष 58 झालेले आहेत आणि 1958 पासूनचा बाप्पा असणार आहे हा. चला पाहूया खेतवाडीचा लंबोदर कसा पाहायला भेटणार आहे, बघूया. मंडळी जर तुम्ही पास घेता तर तुम्हाला स्ट्रेट येऊन U-टर्न मारायचं आहे. गेट पास एंट्री पाठीमागून असणार आहे, फ्रंटने ठेवली नाही. हा त्याला पण एवढी गर्दी आहे, फुल ऑन गर्दी आहे. पाहू शकता त्याला पण. इकडे ताईसा आहेत, ताईसा आलेले आहेत. कुठून जाणून घेऊया. ताई कुठून आलाय तुम्ही? नेरूलवरून. नाव काय तुमचं? ज्योती मडवी. आणि तुमचं नाव? ओके. तुझा जल्लोष? तुम्ही वाशीवरून आणि हे नेहरू मैत्रिणी आहेत का? ओके, ननंद आहेत का? पूर्ण खेतवाडी दर्शन करायला आलात? हो मस्त, चांगली गोष्ट आहे. दादा तुझं नाव काय? मीत भगत. आणि तुझा? तू मोबाईल मध्ये गुंतलाच वाटतं. आणि इकडे एक दादूस आहे, खेतवाडीचा दादूस असणार आहे. दादूस तुझं नाव काय? विनायक. अरे गणपतीचंच नाव आहे. हा बघा, हा छोटू पण आहे. मस्त असा लाईन मध्ये राहिलाय. पूर्ण ही इकडची नॉर्मल लाईन आहे, म्हणजे तिकडे पण 2 लाईनी आहेत. पण तुम्हाला VIP असेल तर बॅक साईड U-टर्न असणार आहे. आणि हे बघा इकडे पण VIP लाईन आहे, ही नॉर्मल लाईन आहे. अशा 2 लाईन असणार आहे. खेतवाड़ी 4थी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ीचा लंबोदर यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करते हैं। से लैस ब्राह्मोस का वाहक ये है सुखोई Su-30, मॉडर्नाइज्ड कमर्शियल फॉर इंडिया, भारत का आसमानी विनाश। अब हमारी आंख के सिर के ऊपर है। रक्षित अब छुपे नहीं थे, कोई भारत माता की। म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे खेतवाडीच्या 7व्या गल्लीचा बाप्पा असणार आहे, खेतवाडीचा मोरया. एंट्रन्स तुम्ही पाहू शकता, समोरलाच एंट्रन्स आहे आणि मस्त असं खेतवाडीचा मोरया म्हणून लिहिलंय. आणि तुम्हाला चिन्ह पण पाहायला भेटेल. त्या साईडला तुम्हाला शंख पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा पूर्ण एंट्रन्स असणार आहे खेतवाडीचा मोरया. चला बघूया कसा बाप्पा असणार आहे. चला तर एंट्रन्स करूया. VIP पास घेतलेली आहे आणि एंट्रन्स पाहू शकता असं असणार आहे. अप स्टेप असणार आहे आणि इथं नॉर्मल लाईन असणार आहे आणि VIP वाली डायरेक्ट लाईन असणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा डायरेक्ट पर्ची भेटणार आहे. खेतवाडी 7वी गल्ली, 50 रुपये असणार आहे. पाहू शकता 50 रुपये असणार आहे पर पर्सन. खेतवाडी 7वी गल्ली असणार आहे आणि शिटे हा एंट्रन्स असणार आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पाहायला भेटणार आहे आणि राईट साईडला ज्याने या गणपतींची स्थापना केली तेच आपले बाल गंगाधर टिळक असणार आहे, म्हणजेच लोकमान्य टिळक. आणि खेतवाडीचा मोरया असं मस्त लिहिलेलं आहे आणि खाली सर्कलमध्ये तुम्हाला ब्रॉ चेक पाहायला भेटणार आहे खेतवाडीचा मोरयाचा. हा बघा असा असणार आहे. चला आतमध्ये जाऊया. मंडळी पाहू शकता जसं आपण एंटर्स करतो तुम्हाला दशावतार पाहायला भेटणार आहे. म्हणजे विष्णूचे जे 10 रूप पाहायला भेटणार आहे ते डायरेक्ट एंट्रन्सला असणार आहे. म्हणजे मत्स्य अवतार असणार आहे, कासव अवतार असणार आहे,
इकडं सर्व म्हणजे या साईडला 5 अवतार असणार आहे. नरसिंह अवतार आहे, वामन अवतार आहे आणि परशुराम अवतार, राम अवतार, मोहिनी अवतार, असे कृष्ण अवतार, असे 10च्या 10 दशावतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि समोरच तुम्हाला बाप्पा पाहायला भेटतोय, तो पण व्यंकटेशा रूपात असणार आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असं व्यंकटेशा नाम आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही बाप्पा नाम पाहू शकता, असं पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला, हा बघा, हा असा बाप्पा असणार आहे फुल मध्ये. हे बघा मंडळी, तुम्हाला खाली पेंटिंग पण पाहायला भेटणार आहे. हे पेंटिंग असणार आहे, सेम हुबेहूब बाप्पा असणार आहे. आणि इकडं पाहू शकता तुम्ही बाप्पा कसा पाहायला भेटतोय. हा बघा किती हाईट आहे, पाहू शकता तुम्ही बाप्पाची. म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पाहू शकता मस्त असं एंट्रन्स असणार आहे. खेतवाडीचा राजा असणार आहे. खेतवाडी खंबाटा लेन असणार आहे आणि हा एंट्रन्स असणार आहे. म्हणाले लाईन पाहू शकता, ही नॉर्मल लाईन असणार आहे. आणि हे आणि पाहू शकता इकडून एंट्री भेटलेली आहे. आणि एंट्रन्सलाच तुम्हाला मस्त असं थॉट्स पाहायला भेटणार आहेत. कृष्णांनी जे थॉट्स मांडले तेच थॉट्स तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत. मस्त असे थॉट्स लिहिलेत, बघा पाहू शकता तुम्ही. आणि हा एंट्रन्स असणार आहे. हे बघा मंडळी, पाहू शकता मस्त असे कृष्ण रूप दाखवले. आणि इकडं थेट आपल्याला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा खेतवाडीचा राजा, मूर्तिकाराचं नाव पण लिहिलेलं आहे. आणि या साईडला तुम्हाला ब्रह्मा पाहायला भेटतात आणि वासुकी नाग आहे. आणि वर तुम्हाला कृष्ण अवतार पाहायला भेटणार आहे. हा बघा, मस्त अशी मुरली हातात पकडलेली आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम असं पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी फुल बाप्पा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा असणार आहे. मंडळी मस्त असे बाप्पा पाहायला भेटतात. आणि खेतवाडीचा मोठा बाप्पा जो पाहायला भेटला आहे तो आत्ता भेटलेला आहे. आणि इथं VIP पास असणार आहे, ती 30 रुपये आहे स्टार्टिंग. सो मला दाखवायला भेटली नाही, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे खेतवाडीचा महागणपती. पाहू शकता हा प्रवेशद्वार असणार आहे. आणि वर तुम्हाला मस्त असं पृथ्वी रॉकेट आणि अग्नी रॉकेट पाहायला भेटणार आहे. आणि ब्रह्मोस पण आहे. सो जाऊन पाहूया कोणता गणपती पाहायला भेटणार आहे. म्हणजे गणपती तर माहिती आहे, खेतवाडीचा महागणपती असणार आहे, पण कसा बाप्पा दिसणार आहे आतमध्ये जाऊन बघूया. मंडळी जसा एंट्रन्स करतो पाहू शकता मस्त अशी मोठी तोफ पाहायला भेटणार आहे. हे बघा, मस्त तोफ बनवली. आणि इकडं पाहू शकता मावला रूप अवतार दाखवलाय बाप्पाचा. मस्त असं रूप पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा, मस्त असं चंद्रकोर पाहायला भेटणार आहे. आणि मावला रूप असणार आहे बाप्पाचं. हा बघा, पाहू शकता या साईडला तुम्हाला 21 आर्मी ऑफिसर पाहायला भेटणार आहे, ज्यांना परमवीर चलान केलेले आहे भारताने. छत्रपती शिवाजी महाराज की. पाहू शकता इकडं मस्त असं मावला रूप दाखवलेलं आहे. आणि डायरेक्ट तुम्हाला इकडं तोफ पाहायला भेटणार आहे. आणि तोफेच्या बॅक साईडला असणार आहे बाप्पाची मस्त अशी मूर्ती. मंडळी बॅक साईडला तुम्हाला पाहायला मिळतोय खेतवाडीचा महागणपती. आणि इथली पण एंट्री फी असणार आहे 100 रुपये. पण 2 पर्सन येत असेल तर 100 रुपयामध्ये 2 पर्सन होऊन जातील. सो 50 रुपये पर पर्सन असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे खेतवाडीचा चिंतामणी. आणि ही असणार आहे खेतवाडी 9वी गल्ली. एंट्रन्स पाहू शकता तुम्ही. आणि फुल ऑन पब्लिक झाली बिकॉज सॅटरडे आता एंड होणार आहे. आणि खेतवाडीचा चिंतामणी एंट्रन्स पाहू शकता. मस्त अशी भव्य अशी तुम्हाला प्रवेशद्वार पाहायला भेटणार आहे, कारण हा 75वा वर्ष असणार आहे. आणि गल्ली असणार आहे 9वी गल्ली. हा एंट्रन्स असणार आहे. आणि इकडे तुम्हाला मस्त असा हत्ती पाहायला भेटणार आहे. एंट्रन्स केलं आहे, फुल्ली लाईन आहे. आणि VIP साठी लाईन प्रत्येक VIP दाखवण्याचा ट्राय करतो. खेतवाडीचा चिंतामणी असणार आहे, खेतवाडी 9वी गल्ली असणार आहे. आणि 50 रुपये प्राईस असणार आहे. सो डायरेक्ट लाईन नसेल लागायची तर असे पण कुपन आहेत. मंडळी हा एंट्रन्स असणार आहे, आतमध्ये एंट्री करणार आहोत आपण. मंडळी पाहू शकता मस्त असं खेतवाडीचा चिंतामणी तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि
इकडे तुम्हाला रथ असणार आहे. त्या रथावर आरूढ झालेला चिंतामणी असणार आहे, खेतवाडीचा चिंतामणी. हा बघा, बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. आता आलो खेतवाडी 10वी गल्ली आणि बाप्पा पाहू शकता. ओम तांडव नाव असणार आहे बाप्पाचं. हा बघा, आणि हा एंट्रन्स असणार आहे ओम तांडवचा. पाहू शकता. चला जाऊया, पहिली पास काढूया. डायरेक्ट लाईनला थांबून नाही शकत, भरपूर लाईन आहे. ही बघा, क्राऊड पाहू शकता, फुल ऑन क्राऊड आहे. आणि आता थेट जाऊया, पास काढूया. म्हणेल एंट्रन्स असा असणार आहे इन. आणि चला इन करतोय. ही नॉर्मल लाईन आहे आणि पास पाहू शकता 100 रुपये असणार आहे. सगळ्यात जास्त महागडी आजची पास जी ठरली ती 100 वाली असणार आहे, ओम तांडव. आणि डायरेक्ट इकडं लाईन लागलेले, फुल ऑन लाईन आहे, पूर्ण लाईन आहे. VIP पण लाईन आहे, नॉर्मल पण लाईन आहे, फुल ऑन लाईन आहे. म्हणजे बाप्पा एवढा खासच असणार आहे. म्हणाले पाहू शकता इकडं मस्त असं एंट्रन्स असणार आहे आणि मूर्तिकार असणार आहे कृणाल पाटील. हा आणि एंटर करत नेहमीप्रमाणे ही मूर्ती तुम्हाला भारीच असणार आहे. आणि ही बघा, पाहू शकता मस्त अशी मूर्ती आहे. हे बघा मंडळी, काय भव्य मूर्ती आहे. मागच्या वर्षी पण अशीच भव्य मूर्ती होती. मूर्तिकार असणार आहेत कृणाल पाटील आणि दोन्ही साईडला तुम्हाला पाहू शकता मस्त असं निऑन लाईट दिलेले. जो पाणी वाहणार आहे त्याला निऑन लाईन असणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही. हा बाप्पा असा दिसणार आहे. बाप्पा नाम पाहू शकता. हा बाप्पा नाम असणार आहे. आणि वर तुम्हाला मस्त अशी गंगा वाहताना पाहायला मिळते. आणि इकडं शंकर रूप अवतार असणार आहे. आणि फुल फेज फोटो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बाप्पा असा असणार आहे. पूर्ण तुम्हाला असा बाप्पा पाहायला मिळणार आहे. मंडळी आता खाली जाऊया. वरून खाली जाणार आहोत. तर खालून जी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ती भारी असणार आहे. छोटा बाप्पा असणार आहे, दगडूशेठ हलवाई. आणि इकडं KP आर्ट लिहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. कृणाल पाटील आर्ट असणार आहे. आणि ओम तांडव थीम असणार आहे, पाहू शकता तुम्ही. विशाल काय असं बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, रुद्र अवतार टाइप मध्ये पाहायला भेटतोय. ओम तांडव. मूर्तिकार असणार आहेत कृणाल पाटील. मंडळी जसं तुम्ही एक्झिट करता तुम्हाला असा मस्त एंट्रन्स पाहायला भेटणार. हा असणार आहे एंट्रन्स खेतवाडीच्या युवराजचा. अजून एक इथं छोटी मूर्ती असणार आहे. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे 1 इंच श्रींची मूर्ती असते इथं. हे बघा, पाहू शकता. चला बघून घेऊया. मस्त असे सुबक असते, एकदम छोटी असते. 30 रुपीज एंट्री फी असणार आहे. आणि छोटासा बाप्पा, 1 इंचाचा बाप्पा बघायला चला जाऊ. एंट्रन्स आहे, पूर्ण गली गलींचा एंट्रन्स आहे. एक नंबर. आणि इकडं मस्त असं बाप्पाचं दर्शन होतंय, पाहू शकता तुम्ही. हा बघा बाप्पा, असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे आता पाहूया 1 इंचाची श्रींची मूर्ती शोधावी लागणार आहे. हा बघा, रेकॉर्ड ऑफ मुंबई फॉर स्मॉलेस्ट गणेश मूर्ती. फक्त 1 इंचाची गणेश मूर्ती असणार आहे. विठ्ठलाच्या तालावर आहे असं लिहिलेलं आहे. डायरेक्टली एंट्रन्स दिलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायची होती. आणि मस्त असं पारंपरिक अभंग असणार आहे त्याच्यात दाखवले आहे. आणि बाप्पा तुम्ही पाहू शकता. हा बघा, छोटीशीच मूर्ती आहे. ही बघा, एकदम स्मॉलेस्ट मूर्ती पाहू शकता तुम्ही. 1 इंचाची मूर्ती असणार आहे ही बघा. आणि फुल देखावा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. म्हणाले नेक्स्ट वन गणपती असणार आहे खेतवाडी 10वी गल्ली. पुन्हा असणार आहे बाप्पा खेतवाडीचा, पाहू शकता. हा एंट्रन्स असणार आहे. हा बघा, बाप्पा खेतवाडीचा. चला आतमध्ये जाऊया. म्हणाले क्राऊड खूप आहे आणि पावसाने हजेरी लावलेली आहे. आणि सर्वजण भिजत का होईना, काही जण भिजत वगैरे बाप्पाचा आस्वाद घेता. म्हणजे बाप्पा पाहायला भरपूर होणार आहे क्राऊड पावसात सुद्धा. आणि इकडं लाईन लागलेली आहे डायरेक्टली. आणि गेट पास लाईन असणार आहे इकडून. चला जाऊया गेट पासला. म्हणाले ही बघा, ही पास असणार आहे 50 रुपये पर पर्सन असणार आहे. खेतवाडीचा बाप्पा पाहायला, म्हणजे बाप्पा खेतवाडीचा, खेतवाडी 10वी लेन. चला जाऊया. म्हणाले तुम्हाला एंट्रन्स होणार आहे असं असणार आहे बाप्पा खेतवाडीचा. आणि मस्त असं कृष्ण थीम दाखवले आणि एंट्रन्स असणार. म्हणाले आतमध्ये एंट्रन्स केले. पुन्हा एकदा तुम्हाला विष्णू रूप दशावतार पाहायला भेटणार आहे. इकडं पण तोच सिनेरियो आहे. हे बघा, पाहू शकता कृष्ण अवतार आहे.
राम अवतार आहे, परशुराम अवतार भेटणार आहे आणि या साईडला तुम्हाला वामन रूप वगैरे नरसिंह अवतार असणार आहे, मीन अवतार मत्स्य जल अवतार बोलतात आणि कासव अवतार असणार आहे आणि दशावतार दाखवून इकडे असणार आहे बाप्पा. मंडळी इकडे तुम्हाला मस्त असं डेकोरेशन पाहायला भेटणार आहे आणि मस्त छोटासा बाप्पा केलाय आणि बॅक साईडला पूर्ण डेकोरेशन असणार आहे आणि इकडे असणार आहे मोठा बाप्पा. हा असणार आहे बाप्पा खेतवाडीचा 10व्या गल्लीचा बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही बाप्पांना मासा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि मूर्तिकार तुम्ही पाहू शकता, मूर्तिकार पण ठेवलेले आहे आणि उंदीर मामा छोटासा असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी प्रत्येक दशावतार दाखवला आहे, त्याचं प्रत्येकाचं नाव पण खाली लिहिलं आहे जेणेकरून माहिती असावी. हा कल्की अवतार असणार आहे. तसंच इकडे तुम्हाला बलराम अवतार पाहायला मिळतोय हा बघा. आणि हा तर सर्वांना माहितीच आहे, ठाऊकच असणार आहे, श्रीकृष्ण अवतार असणार आहे. आणि इकडे तुम्हाला श्रीराम अवतार पाहायला भेटणार आहे आणि शेवटचं असणार आहे परशुराम अवतार. पूर्ण चलित चालतं चित्र पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हे 5 अवतार इकडे पाहायला भेटलेत आणि 5 आहेत त्या साईडला. चला बघूया 5 अवतार तिकडे. नेक्स्ट वन अवतार तुम्ही पाहू शकता वामन रूप अवतार असणार आहे आणि नंतर इकडे तुम्हाला नरसिंह अवतार पाहायला भेटतोय. इकडे तुम्हाला वरह अवतार असणार आहे बघा मंडळी, वरह अवतार. प्रत्येकाला चलचित्र असणार आहे आणि इकडे असणार आहे कूर्म अवतार हा बघा, हा कूर्म अवतार असणार आहे आणि इकडे असणार आहे मत्स्य म्हणजे मीन अवतार माशाच्या रूपात. आणि हेच पूर्ण दशावताराच्या मधोमध आपल्याला थेट बाप्पा असणार आहे, बाप्पा खेतवाडीचा. नेक्स्ट वन गणपती असणार आहे मुंबईचा महाराजा, खेतवाडी गल्ली नंबर 11व्या गल्लीचा महाराजा असणार आहे, मुंबईचा महाराजा. चालेल पाहू शकता मस्त असा पाऊस चालू झाला हे बघा, वाटच पूर्ण लागले. आणि तिकडे नॉर्मल लाईन आहे आणि ही पासवाली लाईन आहे. पास असणार आहे तुम्हाला 50 रुपये पर पर्सन. आणि पाहू शकता खेतवाडी 11वी गल्ली मुंबईचा महाराजा स्वानंद देशाय ही ब्रीदवाक्य असणार आहे. आणि एंट्रन्स पाहू शकता मस्त असं एंट्रन्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि जाऊया आतमध्ये आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. बॅक साईडने एंट्री असणार आहे. सो मस्त असा शेड पण टाकलाय त्याच्यामुळे पावसाचं टेन्शन नाही. थोडासा पाऊस लागला इकडे, शेड कम्प्लिटली झाला नाही आणि इकडून बॅक साईडने एंट्री असणार आहे. सो चला जाऊया. पास दर्शन असणार आहे 50 रुपये पर पर्सन. सो आता आतमध्ये यू टर्न मारून एंट्री असणार आहे आपली. मंडळी कन्फ्यूज झालेलं पण हीच एंट्री आहे पासवाल्यांसाठी. यू टर्न पूर्ण मारून यायला लागतोय हा बघा. मंडळी पाहू शकता डेकोरेशन का एक नंबर आहे, भन्नाट डेकोरेशन आहे नेहमीप्रमाणे. आणि इकडे पाहू शकता जसं एंट्रन्स करता राईट साईडला तुम्हाला गणपती बाप्पा माळायला मिळणार. हे बघा मस्त असं सुंदर रेखाटन केलेलं आहे हे बघा. आणि इकडे आपले बाप्पा आहेत हा बघा, हा बाप्पा असणार आहे. काही मूर्ती वाटते एंट्रन्सलाच मस्त असं सुशोभित केलं. बाप्पांना पाहू शकता तुम्ही, बाप्पांना असं पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा. मंडळी पाहू शकता तुम्ही रथ टाईप असणार आहे. खाली तुम्हाला पाहायला मिळतात घोडे असणार आहेत. घोड्याच्या याच्यातच तुम्हाला आकार असणार आहे हत्तीचं पाहू शकता तुम्ही. आणि रथच भारी वाटतोय. आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही, हा असणार आहे मुंबईचा महाराजा. मूर्ती तुम्हाला 40 फूट असणार आहे पाहू शकता तुम्ही. आणि पाहू शकता हा बघा बाप्पांना मासा पाहायला भेटणार आहे. काय बाप्पा वाटतोय एक नंबर हा बघा. हा फुल बाप्पा असणार आहे असं. म्हणाली नेक्स्ट वन आहे खेतवाडी गल्ली 12 असणार आहे. 12व्या गल्लीचा खेतवाडीचा गणराज. चला तर पाहूया खेतवाडीचा गणराज कसा असणार आहे. एंट्री फी वगैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पावसाने पूर्ण घाणच घातले बोलू शकतो. हे बघा सगळे भाविक बाप्पा पाहण्यासाठी भिजून पण आलेत आणि लाईन लागतात त्यांची तो वाटच आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं अशी रुबिकॉन ठेवलेली आहे, जीप रुबिकॉन पाहू शकता तुम्ही. हे बघा पॅच मारलेले आहे वरती आणि ब्रेक दाबून ठेवलेले आहे हे बघा भारी.
मंडळी चप्पला फ्रंटला सर्व ठेवलेले आहेत, चप्पल ठेवायला यांनी सोय पण केलेली आहे. एक चप्पल स्टँड लावलेला आहे, मोफत चप्पल स्टँड असणार आहे. सो चप्पल मोस्टली इकडे ठेवा, बिकॉज तिकडे चप्पल इकडे तिकडे जाण्याची शक्यता. पाहू शकता ह्या बघा किती चप्पल तिथं आहेत पडलेल्या. सो चप्पल जाण्याची शक्यता असते म्हणून मोफत चप्पल स्टँड लावलाय, त्याचा वापर करावा. आणि खेतवाडीचा गणराज याची पास असणार आहे. हा बघा ग्रांट रोड खेतवाडी 12वी गल्ली पर पर्सन 50 रुपये डोनेशन असणार आहे. चला जाऊया आणि खेतवाडीचा गणराज पाहूया. मंडळी कॉमन लाईन तुम्हाला लेफ्ट साईडला असणार आहे आणि राईट साईडने आपण एंटर केली. मागच्या वेळेला पण हा गणपती बाप्पा सेम ॲज अ लालबागचा राजा म्हणजे फर्स्ट फ्लोअर टाईप असणार आणि वरून पाहिल्यानंतर खाली पण जायला म्हणजे चरण स्पर्श करायला पण जागा होती. सो हा बाप्पा पाहण्यास भरपूर मजा येते, बिकॉज हा बाप्पा खेतवाडीमधला सर्वात मोठा बाप्पा असतो. प्लस त्याचा जो देखावा असतो तो बघण्या योग्यच असतो, भारी असतो. सो चला भेटूया, डायरेक्ट घेऊया दर्शन खेतवाडीचा गणराज. चला मंडळी एंट्रन्स करूया आणि बाप्पा पाहूया कसा आहे. हो एक नंबर. फर्स्ट वन तुम्हाला झुंबर पाहायला भेटणार आहे. हा बघा काय क्लास आहे आणि तिकडं युरोपियन टाईप बनवलंय हे बघा. आणि बाप्पा पाहू शकता, हा असा बाप्पा दिसणार आहे तुम्हाला. नेहमीप्रमाणे हा क्लास 1च असतो बाप्पा खेतवाडीचा. मागच्या साईडला रेडिश टाईप थीम होती आणि सेम तुम्हाला लालबागचा राजा पाहायला भेटणार आहे. हा बाप्पा पाहू शकता, पितांबर तुम्हाला ब्लॅकिश असणार आहे पूर्ण आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. बाप्पाचा बाप्पा नाम पाहू शकता. आणि आता आपण आहोत फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरवरून खाली जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे बाप्पाचं. म्हणाले पाहू शकता मस्त असा मोठा झुंबर तुम्हाला पाहायला भेटतोय आणि लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला सोल्जर पाहायला भेटणार आहे. हे बघा या साईडला तुम्हाला सोल्जर पाहायला भेटणार आहेत दोन्ही साईडला आणि इकडं पाहू शकता आणि या साईडला तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि इकडं आहे उंदीर मामा. यंदा तुम्हाला डिफरंट थीम पाहायला भेटणार आहे, बिकॉज प्रिव्हियसली पूर्ण रेडिश थीम होती, आता पूर्ण वॉर थीम केलेली आहे. आणि हा असणार आहे खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. हे बघा ही एंट्री असणार आहे आणि इथूनच तुम्हाला वरून खाली यायचं आहे आणि इकडून लाईन लागली. या साईडने पण लाईन आहे, त्या साईडने पण लाईन आहे आणि इकडे तुम्ही बाप्पा पाहू शकता. मंडळी मूर्ती एक नंबर होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा, बिकॉज प्रत्येक वेळेला खेतवाडीचा गणराज हाच भारी वाटतो पाहायला. सेम लालबागचा राजा असतो पण काय काय युनिक थीम ठेवली जाते. आता वॉर थीम होते आणि अगोदर त्याच्या रेडिश थीम होती. तर वॉर थीम तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कमेंटमध्ये. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे खेतवाडी 13वी गल्लीमध्ये आलेलो आहे आणि खेतवाडीचा अनंत म्हणून अगोदरच्या वर्षी हा बाप्पा पाहिलेला आपण पालण्यात झुललेला बालकृष्ण अवतार होता. हा आत्ताचा यंदाचा एंट्रन्स असणार आहे. मस्त असा एंट्रीला तुम्हाला शंकर भगवान पाहायला मिळतात आराधना करताना आणि हा पूर्ण एंट्रन्स असणार आहे खेतवाडीचा 13व्या गल्लीचा राजा म्हणजे खेतवाडीचा अनंत असणार आहे. चला जाऊया. पाहू शकता लेफ्ट साईडने एंट्री असणार आहे लोकल आणि VIP मध्ये तुम्हाला पास भेटणार आहे. हा बघा मुंबईचा अनंत तोच नाव आहे. 13वी गल्ली असणार आहे. 50 रुपये देणगी म्हणजे पर पर्सन तुम्हाला 50 रुपयाला पडणार आहे. आणि हा असणार आहे एंट्रन्स आणि पावसाने पूर्ण वाट लावली. पाहू शकता सर्वांना छत्र्या ओपन करायला लागतात आणि काही जण तर भिजत आले. सो आणि थेट जाऊया आता मुंबईचा अनंत पाहायला. हा बघा मस्त असं तुम्हाला एंट्रीला कृष्ण पीस पाहायला भेटणार आहे. हा बघा चला एंट्रन्स करूया आणि एंट्रन्सलाच पाहू शकता काहीतरी युनिकनेस बघायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा बाप्पा पाहू शकता आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता इकडं रथ वगैरे आहे. मस्त असं गुफा टाईप बनवलेलं आहे. प्राचीन कला मस्त आखलेली पाहू शकता तुम्ही. घारापुरीला जशी प्रतिकृती पाहायला मिळणार आहे तशीच सेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्या साईडला पण आहे. इकडे झुंबर आहे आणि या साईडला तुम्हाला शंकर रूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा
मुंबईचा अनंत. हा बघा 13व्या गल्लीचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. मस्त असा त्रिशूल हातात आहे, शंकर रूप अवतार असणार आहे. हा बघा, हा फुल मध्ये तुम्हाला बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता मस्त असं त्रिशूल आहे आणि डमरू आहे. आणि इकडं पाहू शकता बाप्पा, काहीतरी युनिकनेस बाप्पामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शंकर रूप अवतार दाखवलाय बाप्पाचं. हा बघा, काय बाप्पा क्लास वाटतो. हा बघा, फुल्ली बाप्पा एक नंबर. हेच रूप बाप्पाचं पाहायला लोक दुरून दुरून येतात. फायनली मंडळी सर्व गणपती खेतवाडीचे पाहून झालेले आहेत. पावसाने पूर्ण वाटच लावले. आणि सर्व गणपती तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.